विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये जोरदार घडामोडी घडत आहेत। या निवडणुकीत पक्षाची मतं फुटली असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मान्य केलं। आता या फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात येणार आहे। मात्र ज्या आमदारांवर फुटीचे आरोप झाले त्या आमदारांनी आपल्यावरचे आरोप फेटाळले आहेत। शेवटी पक्षश्रेष्ठी त्यांना वाटलं ते कारवाई करतील ना, ते काय ना पक्षाची बदनामी होते, खरं निघालं तर कारवाई करतीलच, थोडं सोडणार आहे। लवाडी करणं आणि क्रॉस वोटिंग करणं ही भूमिका मी आयुष्यात कधी घेऊ शकणार नाही, घेणार नाही। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये फुटलेल्या मतांवरून काँग्रेसमध्ये धुसफूस वाढत चालली आहे। या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जवळपास 7 मतं फुटल्याचं बोललं जात आहे। क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर निलंबनाची कारवाई होणार आहे। यामध्ये इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर आणि रावेरचे आमदार शिरीष चौधरींचे नाव आघाडीवर आहे। मात्र या दोनही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप फेटाळलाय। शेवटी पक्षश्रेष्ठी त्यांना वाटलं ते कारवाई करतील ना, ते काय ना पक्षाची बदनामी होते, खरं निघालं तर कारवाई करतीलच, थोडं सोडणार आहे। का बघ खोसकर काही पक्ष चालू असं नाही, समजा त्यांना आढळलं ते काही सोडणार आहे, मग खोसकर असो कोणी असो त्याच्यावर त्यांना कारवाई करणं गरजेचं आहे। तुम्ही म्हणताय एका बाजूला मी काही केलेलंच नाही, हे चुकीचं का? पण मग तुम्ही म्हणता कारवाई केली तर कारवाई कशी करतील? त्यांना खरं आढळलं तरच करतील ना। कारवाई जर झाली तर तुमच्यावर अन्याय होईल असं तुम्हाला वाटतं का? आज मी माझं स्पष्ट मी भूमिका मांडलेली आहे, सगळी मांडली जी मांडायची होती ती, त्याच्यावर काय निष्पन्न होईल ते होईल। अशा प्रकारचं नीतिभ्रष्ट राजकारण मी आजपर्यंत कधी केलं नाही आणि यापुढे देखील करणार नाही। जे पटलं नाही तर एक वेळ स्पष्ट तोंडावर सांगू की आम्हाला जर पटत नाही, आम्ही हे करणार नाही। नेते जरी असले तरी त्यांना स्पष्ट हे सांगू आम्ही करणार नाही, परंतु लवाडी करणं आणि क्रॉस वोटिंग करणं ही भूमिका मी आयुष्यात कधी घेऊ शकणार नाही, घेणार नाही। महाविकास आघाडीने प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील या तिघांना निवडणुकीमध्ये उभं केलं होतं। मात्र अवघी 12 मतं पडल्यानं जयंत पाटलांचा दारुण पराभव झाला। काँग्रेस आमदारांच्या क्रॉस वोटिंगमुळे जयंत पाटील यांना काँग्रेसचं एकही मत मिळालं नाही आणि त्यामुळे काँग्रेस हायकमांडने राज्याचे प्रभारी रमेश चन्नीथला यांच्याकडून अहवाल मागवला असून त्यानंतर कारवाई केली जाणार आहे। काँग्रेसकडे एकूण 37 आमदार, प्रज्ञा सातव यांना 25 मतं मिळाली, मिलिंद नार्वेकरांना 5 मतं मिळाली, जयंत पाटलांना एकही मत मिळालं नाही। काँग्रेसची एकूण 7 मतं फुटली। 19 तारखेला मुंबईमध्ये काँग्रेसच्या महाराष्ट्रातील शीर्षस्थ नेत्यांची बैठक आहे। त्याबरोबरच आमचे प्रभारी चन्नीथलाजी आणि राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपालजी सुद्धा त्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत आणि मला वाटतं की त्या दिवशी यावर नक्की निर्णय होईल आणि ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्या लोकांच्यावर कारवाई होणार, हे आता कोणीही थांबवू शकणार नाही असा आम्हाला विश्वास आहे। काहीच करत नाही, मी सांगतो ना, कशाला तुम्ही या विषयात जाता? कुठं काँग्रेसमध्ये लोकसभेत जिंकली याचा अर्थ त्यांना जो अहंकार आला आहे आणि सध्या त्या अहंकाराच्या त्या हवेमध्ये जे आहे, निश्चितपणे एकदा विधानसभा होऊ द्या, यावर आपण पूर्ण डिटेल एक चांगली चर्चा करू। विधान परिषद निवडणुकीमध्ये 7 आमदार फुटल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे। अनेक काँग्रेस आमदार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कारभारावर बोट ठेवतायत। आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेतृत्वाला संघटनेतील अंतर्गत वाद वेळीच सोडवायचा आहे। त्या पार्श्वभूमीवर काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। काँग्रेसमध्ये सर्व क्रॉस वोटिंग करणारे आहेत कोणाच्या विरोधात ते कारवाई करणार। 2022 मध्ये पण असाच काँग्रेसचा जो अधिकृत उमेदवार होता हंडोरे, त्यांना पाडला होता लोकांनी। त्यावेळी कोणाच्या विरोधात कारवाई केली का? आणि त्यावेळी जेव्हा तुम्ही कारवाई केला नाही, त्याचप्रमाणे यावेळी तुम्ही कारवाई करणार का? असा एक प्रश्न आहे। तो काँग्रेसचा जो नेतृत्व आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्या विरोधात काँग्रेसचे आमदार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाच्या विरोधात जो असंतोष आहे, तो असंतोषमुळे त्यांनी क्रॉस वोटिंग केला किंवा काँग्रेसचा जो अधिकृत उमेदवार आहे त्यांना वोट नाही दिला। आता ते नाना पटोलेंना माहिती आणि ते खोसकर साहेबांना माहिती, आता त्यांनी कोणाला मत केले, काय केले ते आता आपण काय सांगू शकतो? 2022 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसची काही मतं फुटली होती। मात्र त्यावेळी फुटीर आमदारांवर कारवाई झाली नव्हती।
पण आता संबंधित फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या संबंधित 7 आमदारांचं काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे। त्या पार्श्वभूमीवर फुटीर आमदारांच्या मतदारसंघातून नवे उमेदवार देण्याची तयारी काँग्रेसनं केली आहे। जळगावहून सचिन गोसावी आणि नाशिकहून किरण ताजळेसह पुढारी न्यूज।